माय चॅनल इट्स ऑल अबाउट मी अँड ध्रुवी. आता या चॅनलवरती आज आपण बघणार आहोत की हिवाळा आता पडलेला आहे, खूप थंडी पडलेली आहे, थोडंसं सीझन स्टार्ट झाला आहे हिवाळ्याचा. तर या सीझनमध्ये बाळांना बऱ्याच प्रकारचे थोडेसे त्रास व्हायला लागतात. बाळांची स्किन थोडी ड्राय पडायला लागते, बाळांना ओठ फाटायला लागतात, बऱ्याचशा लहानांना मोठ्यांना सगळ्यांना अशा प्रकारचे त्रास होत असतात. तर आज आपण ह्या टॉपिकवरच शेअर करणार आहे मी तुमच्याशी काही गोष्टी की हिवाळ्यात बाळाच्या त्वचेची काळजी कशी घ्यावी. ठीक आहे, तर या टॉपिकला आपण सुरुवात करूया. त्याआधी नेहमीप्रमाणे मी जसं तुम्हाला सांगते की ह्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा चॅनल पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे लॉट्स ऑफ योगा, वेट लॉस रेसिपी, प्रीनॅटल, पोस्टनॅटल, चाइल्ड केअर, मदर केअर अँड लॉट्स ऑफ थिंग. तर आपण सध्या चर्चा करत आहोत की बाळाची काळजी कशी घ्यायची, बाळाच्या आईची पण काळजी कशी घ्यायची. आपण या गोष्टी बघितलेल्या आहेत. या सर्व गोष्टी मी तुमच्याशी शेअर करत असते. माझे पर्सनल एक्सपिरियन्स मी तुमच्याशी शेअर केलेले आहे. मी कुठलीही पेडियाट्रिशियन नाही आहे, कुठलीही चाइल्ड स्पेशालिस्ट नाही आहे, पण माझे जे अनुभव आले ते मला त्यामधून चांगल्या गोष्टी झाल्या, चांगली डेव्हलपमेंट झाली बाळाची. त्यामुळे मी या गोष्टी तुमच्याशी शेअर करू इच्छिते, जेणेकरून तुम्हाला देखील त्या गोष्टींचा फायदा होईल. कुठल्याही गोष्टी करताना नक्कीच डॉक्टरांशी कन्सल्ट करा आणि त्यानंतरच त्या गोष्टी करा. ओके, तर मग व्हिडिओला सुरुवात करूया विदाउट वेस्टिंग एनी टाईम. ओके, तर सर्वात महत्त्वाचं आहे की आपली दिवसाची सुरुवात जी आहे तीच आपल्याला महत्त्वाची करायची आहे. बाळाची त्वचा कशी मऊ ठेवायची आहे, कारण आपण जेव्हा बाळाला आंघोळ घालतो तेव्हा बाळाला आंघोळ घालत असतानाच आपल्याला बाळाला उठणं लावायचं आहे. आता उठणं लावल्याने काय होणार आहे की उठणं आपण उठणं प्लस ते दुधामध्ये तुम्ही कालवून देऊ शकता, किंवा आपलं तेल जे आहे कुठल्याही प्रकारचं मसाजचं तेल जे असतं त्यामध्ये तुम्ही कालवून दिलं तर उठणं आणि तेल किंवा उठणं आणि दूध हे दोन्ही मिळून पूर्ण शरीरावर स्क्रबिंग होतं, क्लिनिंग होतं. बाळाचे जे डेड हेअर असतात किंवा थोडीशी लव असते ती सुद्धा जायला लागते हळूहळू. उठणं लावल्याने स्क्रबिंग झाल्यानंतर पूर्ण डेड स्किन निघून जाते आणि त्यामुळे पोर्स जे असतात ते ओपन होतात. नेहमीप्रमाणे जसं तुम्ही ऐकलं असेल, स्क्रबिंग फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे जो ड्रायनेस जो आहे तो कमी व्हायला मदत होते. तेलामुळे त्वचा जी असते, रखरखीत झालेली त्वचा जी असते ती मऊ व्हायला मदत होते. त्यामुळे उठणं फार महत्त्वाचं आहे. सकाळच्या सुरुवात आपल्याला करायची आहे बाळाची त्वचा चांगली ठेवण्यासाठी. अंघोळ करताना बाळाला, जर या दिवसामध्ये बाळ थोडंसं तुमचं मोठं झालं असेल तर ठीक आहे, तुम्ही बाळाला डायरेक्टली अंघोळीच्या वेळेस उठणं तेलामध्ये कालून द्या किंवा दुधामध्ये, किंवा दूध आणि साय हे मिळून उठणं त्याच्यामध्ये मिसळून तुम्ही संपूर्ण अंगाला, आपल्याला अभ्यंग, आता दिवाळीचे दिवस आले आहेत, सगळ्यांना माहिती आहे अभ्यंग म्हणजे संपूर्ण शरीराला उठणं लावणं. चेहऱ्याला असो किंवा पूर्ण शरीराला असो, संपूर्ण चेहऱ्यापासून पायापर्यंत आपल्याला उठणं लावायचं आहे तेलात किंवा दुधात मिसळून. आता हे उठणं आपण घरी पण तयार करू शकतो, किंवा मी तुम्हाला जसं आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं असेल, जर तुम्ही पाहिलं नसेल तर सर्वात पहिले व्हिडिओ आहेत की बाळाची काळजी कशी घ्यायची, बाळाला आंघोळ कशी घालावी, यामध्ये देखील मी तुम्हाला उठण्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, म्हणजे उठणं कसं तयार करायचं घरी. तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा. बाळाची काळजी कशी घ्यायची हा व्हिडिओ आहे तो. आणि आज पण मी तुम्हाला हे सांगणार आहे की बाळाची त्वचा मऊ ठेवण्यासाठी बालाजी तांबे यांचं संतुलन बेबी मसाज पावडर हे उठणं तुम्ही वापरू शकता घरी. ते तुम्ही दुधामध्ये किंवा त्यांचं स्वतःचं तेल देखील आहे, मसाज ऑइल आहे बेबीचं, ते जर वापरायचं नसेल तर तुम्ही कुठल्याही, जर तुम्ही रेग्युलर यूज करत असाल बाळाच्या मसाजसाठी जॉन्सन अँड जॉन्सन असो किंवा कुठल्याही प्रकारचं आयुर्वेदिक तेल असो, मसाजचं तेल हवं आहे, ते तेल आणि उठणं मिळून तुम्ही बाळाला मसाज करायचा आहे आणि अशा प्रकारे दिवसाची सुरुवात करायची आहे. आता दिवसभरामध्ये आपल्याला बाळाची त्वचा जास्तीत जास्त मऊ ठेवण्यासाठी काय करायचे, तर बऱ्याचदा आपण खोबरेल तेल देखील वापरू शकतो. खोबरेल तेलाने देखील
ड्रायनेस जे आहे तो थोडीशी फाटलेली राहते त्वचा पूर्ण आपल्याला दिसतं. तुम्ही तुम्ही खोबरेल तेल वापरू शकता, तुम्ही बदामाचं तेल वापरू शकता, तुम्ही ऑलिव्ह ऑइल वापरू शकता. या तिन्ही तेलांपैकी तुम्ही कुठलंही तेल बाळाच्या त्वचेसाठी वापरू शकता. पण कुठलंही असं तेल नको ज्याने बाळाला जास्त उष्णता निर्माण होईल. थोड्याशा प्रमाणात उष्णता, थोडंसं गरम तेल असलं किंवा थोडंसं त्याने हीट तयार होते, बाळाचं अंग थोडं उबदार राहतं आहे तर ठीक आहे. पण कुठल्याही प्रकारचं स्ट्रॉंग तेल आपल्याला वापरायचं नाही आहे, जे बाळाच्या स्किनला व्यवस्थित होईल, व्यवस्थित नॉर्मल असं कुठल्याही प्रकारचे रॅशेस येणार नाही अशा प्रकारचं नॉर्मल तेल वापरायचं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला दिवसभरामध्ये थोडंसं तेल वरच्यावर मुरवत राहायचं आहे. बाळाच्या त्वचेवरती फार तेल लावायचं नाही आहे, कारण फार तेल लावल्याने देखील बाळ थोडंसं फिरतं इकडं तिकडं, तर ते हवेने जे आहे धूळ थोडीशी बसू शकते बाळाच्या स्किनवर आणि स्किन काळी पडू शकते. म्हणून बाळाला आपल्याला पूर्णपणे झाकून घ्यायचं आहे कपड्यांनी. पूर्ण फुलबाईचे कपडे घालायचे आहे, पायापर्यंत कपडे येतील अशा प्रकारचे पॅन्ट्स वगैरे घालायचे आहे, जेणेकरून बाळाचं स्किन जी आहे ती उघडी पडणार नाही. ही सुद्धा खूप महत्त्वाची काळजी आपल्याला घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण काळजी घेऊ शकतो. सकाळी उठणं आणि लावून आणि दिवसभरात थोडंसं तेल पायावरती मुरवायचं आहे, हातावरती मुरवायचं आहे. जे कुठलाही भाग थोडासा उघडा पडतोय तिथे थोडंसं तुम्ही तेल कुठल्याही प्रकारचं घेऊन तुम्ही लावत राहू शकता. त्यानंतर रात्री जे आहे, रात्री झोपताना तुम्ही बाळाच्या त्वचेला वॅसलीन लावू शकता. वॅसलीन, पेट्रोलियम जेली, बेबीचं पण मिळतं, थोडंसं नेव्हिया एक मिळतं. आता ह्या घरगुती गोष्टी आहेत त्या मी स्वतः अप्लाय केलं आहे ध्रुवीवरती, म्हणून मी तुम्हाला शेअर करते. पण जसं मी आधी सांगितलं की तुम्ही कुठलीही गोष्ट वापरताना डॉक्टरशी कन्सल्ट करा आणि त्यानंतरच त्या गोष्टीचा वापर करायला सुरुवात करा. पण साधारणतः वॅसलीन जे आहे, वॅसलीन पेट्रोलियम जेली जे आहे ते सर्वसाधारणपणे सगळ्या बाळांना सूट होतं. हे माझं स्वतःचं मत आहे. ठीक आहे, तर तुमचं बाळ कसं आहे त्यानुसार तुम्ही ट्राय करून पहा. थोडंसं त्याच्या चेहऱ्यावर न लावता डायरेक्टली कुठेतरी हातावर लावा वॅसलीन जे आहे, कुठेतरी पायावरती लावा आधी आणि त्यानंतरच तुम्ही चेहऱ्यावरती ते अप्लाय करण्याचा ट्राय करा. ठीक आहे, रात्री झोपताना संपूर्ण चेहऱ्याला आपल्याला वॅसलीन लावायचं आहे. जिथे जिथे पाय जास्तीत जास्त उघडे पडत असत, एक्सपोजर होतं, तर पायाला जास्तीत जास्त लावायचं आहे. हाताला आपल्याला लावायचं आहे. रात्री झोपताना बाळाला तुम्ही संपूर्ण हाताला, पायाला आणि चेहऱ्याला लावून बाळाला झोपायचं आहे. तर अशा प्रकारे मी सांगितलं की तुम्हाला हिवाळ्यामध्ये स्पेशली बाळाच्या त्वचेची काळजी कशी घ्यायची आणि बाळाचं स्किन जे आहे, बाळाची त्वचा जी आहे ती मऊ कशी राहील यासाठी कुठले उपाय करायचे आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं. तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ध्रुवीसाठी मी कुठलं मॉइश्चरायझर लोशन वापरलं, कुठली फेस क्रीम वापरली, जेणेकरून ध्रुवीची त्वचा जी आहे ती खूप सॉफ्ट आणि एकदम आपण ज्याला म्हणतो चबी स्किन ज्याला म्हणतो ती सॉफ्ट राहिली स्किन. पहिल्या दिवसापासून मी तेच मॉइश्चरायझर लोशन आणि क्रीम वापरली. तर कुठल्या वापरल्या त्या मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्की व्हिडिओ पहा पुढचा. तर अशाच व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत पुन्हा एकदा येणार आहे. तोपर्यंत